राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या नवीन कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। न्यायमूर्ती गवई यांचे नामांकन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारानुसार केले आहे। नियुक्तीची अधिसूचना मंत्रालयाने प्रकाशित केली आहे। भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या 8 नोव्हेंबर 2024 रोजीच्या अधिकृत राजपत्रात सरन्यायाधीश संजीव खन्ना नालसाचे पूर्वीचे कार्यकारी अध्यक्ष होते। नियमानुसार हे पद भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तीच्या ताब्यात असते। नालसाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित होण्यापूर्वी न्यायमूर्ती BR गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते। कार्याध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती BR गवई संपूर्ण भारतातील सर्व नागरिकांना, विशेषतः उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना सुलभ आणि मोफत कायदेशीर मदत देण्याच्या नालसाच्या मिशनचे नेतृत्व करतील। आर्थिक किंवा सामाजिक अडथळ्यांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय नाकारला जाणार नाही याची खात्री करून कलम 39 च्या संवैधानिक आदेशाचे पालन करण्यासाठी नालसाची बांधिलकी त्यांच्या नेतृत्वात पूर्ण होईल, असे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या वतीने सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांनी कळविले आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी।